यवतमाळमध्ये पीक कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्याला स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाकडून डोक्यात कॉम्प्युटर घालून मारहाण, व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल। महाबीजची दरवाढ कमी करण्याचा निर्णय अजून कागदावरच, मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेले आदेश महाबीज मंडळापर्यंत पोहोचलेच नाहीत। जे कोणत्याही पक्षानं केलं नाही ते शिवसेनेनं करून दाखवलं। शिवजलक्रांती जलपूजन करताना उद्धव ठाकरेंनी साधला भाजपवर निशाणा। लासलगावमध्ये कांद्याचा लिलाव बंद, संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमधल्या वादाचा शेतकऱ्यांना फटका। सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान शिक्षक आणि शासनानं नेमलेल्या प्रतिनिधींच्या चुकीमुळे 40 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित। राज्य शासनानं पहिल्यांदाच विधी महाविद्यालय प्रवेशासाठी सुरू केली सीईटी परीक्षा। आणि वर्धा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांच्या 50% पेरण्या झाल्या पूर्ण। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। या बुलेटिनची सुरुवात आपण करतो एका महत्त्वाच्या बातमीने, ती म्हणजे यवतमाळमध्ये एक शेतकरी पीक कर्ज मागायला स्टेट बँकेत गेलेला होता आणि या स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना या शेतकऱ्याला डोक्यात कॉम्प्युटर घालून त्याला मारहाण केलेली आहे। यवतमाळमध्ये पीक कर्जासाठी पाटणबोरीच्या स्टेट बँक शाखेमध्ये गेलेल्या शेतकऱ्याला बँक व्यवस्थापकाकडून मारहाण करण्यात आली आहे आणि या प्रकरणाचे पडसाद आता पाहायला मिळतात। तर शिवसैनिकांनी स्टेट बँकेच्या फलकाला काळं फासून संताप व्यक्त केलाय। यवतमाळच्या पाटणबोरीमधल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पीक कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बँक मॅनेजर परमेश्वर बारई यानं कॉम्प्युटरचा मॉनिटर डोक्यावर घालून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर येतोय। गजानन लक्ष्मण राजुलवार असं या शेतकऱ्याचं नाव असून हा शेतकरी पीक कर्जासाठी गेले कित्येक दिवस तो स्टेट बँक पाटणबोरी शाखेमध्ये चक्रा मारतो। कर्ज खात्याचं स्टेटमेंट आणि नव्यानं कर्जाची मागणी करण्यासाठी हा शेतकरी ब्रांच मॅनेजरकडे गेला होता। यावेळी पांढरकवडाचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार व्यवस्थापकांच्या कक्षात हजर होते, त्यामुळे गजानननं आपली तक्रार त्यांच्यापुढे मांडली आणि व्यवस्थापकाचा पारा चढला। व्यवस्थापक परमेश्वर बारई यानं गजाननला हकलवून लावण्याचाही प्रयत्न केला, तर कक्षातील कॉम्प्युटरचा मॉनिटर उचलून त्यांनी गजाननच्या डोक्यावर हाणला। यावेळी बचावासाठी हात वर केल्यानं गजाननच्या हाताला दुखापत तर झाली आहे, तर यावेळी गजाननला त्याच्या शेतकरी मित्रांनी तात्काळ पांढरकवडा रुग्णालयामध्ये उपचारासाठीही दाखल केलं। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून स्टेट बँकेचा शाखाधिकारी परमेश्वर बारई विरुद्ध गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे। काल मी तहसीलदार सरवर सर आणि बोनगिनवार सर यांच्यासोबत चर्चा करत असताना अचानकपणे तो उठला आणि कॉम्प्युटरनं डोक्याला प्रहार मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी हात समोर केल्यामुळे हाताला जखम झालेली आहे। कोणी मारलं तुम्हाला? परमेश्वर बारई। कोण आहे? व्यवस्थापिक आहे। म्हणजे गजानन राजुलवार यांनी जुन्या तक्रारी संदर्भात माझ्याशी वादावादी सुरू केली। एकेरी शब्दात बोलायला लागले आणि त्याच्यानंतर अश्लील शिवीगाळ केली। त्याच्यामुळे मी फक्त माझ्या कॉम्प्युटरला हात लावला, मारहाण केली नाही, कॉम्प्युटरसुद्धा उचलला नाही, बस एवढंच। पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मारहाण केली वगैरे? नाही साहेब, सगळं खोटं आहे। मी माझ्या खुर्चीवरच बसलेलो होतो, एकदमच अश्लील शिवीगाळ झाली, त्याच्यामुळे माझा हात कॉम्प्युटरपर्यंत गेला, बस एवढंच। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। आता आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत भास्कर मेहरे। भास्कर, काय सांगशील? अत्यंत निंदनीय हा प्रकार आहे। खरं तर हा जो व्यवस्थापक आहे ते हे सगळे आरोप फेटाळत आहेत, मात्र आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये की या शेतकऱ्याला लागलेला आहे, त्याच्या हाताला देखील जखम झालेली आहे आणि आता शेतकरी कुठेतरी फारच हैराण आहे या सगळ्या गोष्टींमुळे। त्याला पीक कर्ज मिळत नाहीये, त्यात अशा पद्धतीनं बँक व्यवस्थापकाकडूनच होणारी मारहाण। आत्ताच आपल्याला काय अपडेट मिळतंय? हा जो बँक व्यवस्थापक आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा तर दाखल झालाय, पण काही चौकशी त्याच्या विरुद्ध झालेली आहे किंवा काही कारवाई झाली आहे का? सुप्रिया, सध्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन व्हावं, त्यांना कर्ज देण्यात यावं यासाठी बँकेला निर्देश देण्यात आलेले आहे। मात्र बँका या निर्देशाकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहेत। शेतकऱ्यांच्या बँकामध्ये अक्षरशः कर्जासाठी लाईन लागलेली आहे। जो प्रकार घडलेला आहे पाटणबोरीच्या स्टेट बँकेमध्ये, हा गजानन राजुलवार नावाचा शेतकरी या ठिकाणी कर्जाच्या मागणीसाठी आला होता, परंतु
त्याचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून न घेता बँकेचे जे मॅनेजर आहे यांनी त्याला अक्षरशः मारहाण केलेली आहे। या प्रकरणामध्ये गजानननी तक्रार दिली होती, त्यावरून तिथले व्यवस्थापकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, पण आज व्यवस्थापकाने सुद्धा गजाननच्या विरोधात तक्रार दिली आहे, त्यामुळे दोघांवरही आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। सुप्रिया, दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न नेहमी राहत होता, त्यावेळेस प्रत्येक वेळेस शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत होती, मात्र सध्या स्थितीमध्ये शिवसेना सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना बरेचसे प्रश्न गोष्टी आडव्या येतात, मात्र तरी सुद्धा काही प्रमाणात ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी धावताना दिसतात। बरोबर भास्कर, आपण जसं पाहिलं की शिवसेनेनं या फलकाला काळं फासून त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीविषयी। आपण पाहतोय की शेतकरी हा पीक कर्ज मागायला गेलेला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये कम्प्युटर हाणण्याचा प्रयत्न झालेला आहे। मुळात पुढच्या बातमीकडे, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे। राज्य बियाणं महामंडळ अर्थात महाबीजनं केलेल्या बियाण्यांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्थगिती दिली होती, मात्र याचे प्रत्यक्ष आदेश हे अद्याप महाबीज मंडळाला मिळालेलेच नाहीत। एकूणच सरकारच्या घोषणा आणि अंमलबजावणीमध्ये असलेल्या गलथानपणाच्या कारभाराचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला भोगावा लागतोय। महाबीजनं बियाण्यांच्या दरात वाढ केल्यानं दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं, त्यामुळे दरवाढीला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। मात्र 3 दिवस उलटल्यावरही महाबीजला दरवाढ कमी करण्याचे लेखी आदेश मिळाले नाहीत। मुख्यमंत्री महोदयांनी जो काही निर्णय स्थगितीचा दिलेला आहे तो आपल्यासारखाच आम्ही सुद्धा टीव्हीवर आणि बातम्यांमधून बघितला आहे, त्याबद्दलचा अजून लेखी कुठलाही आदेश महाबीजला प्राप्त झालेला नाही आहे। पण शासनाने जर निर्णय घेतला असेल तर महाबीज त्याची अंमलबजावणी निश्चित करेल, फक्त तो कशा प्रकारे करायचा आहे याचा निर्णय अद्याप होण्याचा आहे। ऐन पेरणीच्या तोंडावर ही दरवाढ केल्यानं आधीच दुष्काळाने होरपळलेला शेतकरी चिंतातूर झाला होता। मुख्यमंत्र्यांनी दरवाढ रोखण्याची जी घोषणा केली आहे त्याचा लेखी आदेश अजून महाबीजला मिळाला नाही आणि त्यामुळे बियाण्यांची दरवाढ थांबली नाही। या सगळ्या गडबडीत शेतकरी मात्र संभ्रमात सापडलाय। शासनानं जाहिरात केली होती की आम्ही बियाणे कमी करू म्हणून, शासनाचे बियाण्याचा भाव कमी करू म्हणे, पण त्याचे काही भाव कमी नाहीत झाले। एक तर निसर्गाची साथ वेळेवर आम्हाला पद्धतशीर भेटून नाही राहिली आणि भाव जर कमी झाले नाहीत तर मग आता दुष्काळी परिस्थिती 2 वर्षापासून चालू आहे आणि शासनाच्याच बियाण्याचे भाव नाहीत कमी झाले तर मग बाकीचे बियाणेवाले तर तसंच ब्लॅकिंगनं विकतात, जास्त महाग विकतात। त्याला काय करावं आम्ही, आता काही सुचून नाही राहिलं आम्हाला। महाबीज बियाण्यांच्या दरवाढ निर्णयावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फडणवीस सरकारवर आज कडाडून टीका केली। एक 2-4 दिवसापूर्वी बातमी वाचली की सरकारने महाबीजची दरवाढ केली होती, त्या दरवाढीला स्थगिती दिली, बरोबर ना? म्हणजे त्याला बरं झालं। दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच वृत्तपत्रावर एक पत्र आलं की हे काय म्हणे, बैल गेला आणि झोपा केला। बहुतेक सगळ्या शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून झालेलं आहे आणि खरेदी केल्यानंतर तुम्ही स्थगिती देताय, काय उपयोग? एकूणच फडणवीस सरकारच्या घोषणा आणि अंमलबजावणीमध्ये किती विरोधाभास आहे हेच महाबीज बियाण्यांच्या किमती कमी करण्याच्या निर्णयावरून स्पष्ट होत आहे। अकोल्याहून कुंदन जाधवसह बालाजी निरफळ, IBN लोकमत, उस्मानाबाद। याविषयी काही वेळापूर्वी आम्ही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी बातचीत केली होती, आपण पाहूयात ते काय म्हणालेत। खरं तर ज्यावेळेस मागच्या कॅबिनेटमध्ये सरकारने निर्णय घेतला तो निर्णयच उशिरा झालाय, कारण 15 दिवसापासून या ठिकाणी महाबीजच्या बी बियाण्याची खरेदी सरकार शेतकरी करतायत आणि ते करत असताना खरा हा निर्णय 25 दिवसापूर्वी झाला असता, त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता। पण निर्णय त्यांनी हटकी जाणीवपूर्वक त्यांनी मागच्या आठवड्यात घेतला, ज्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी अशा अडचणीच्या काळात सुद्धा आपलं आहे नाही ते विकून बी बियाणं घेतलं, तेही चढ्या भावात घेतलं आणि आतापर्यंत जर त्या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला उशिराचा निर्णय सुद्धा जर महाबीज पर्यंत पोहोचला नसेल आणि त्या बाबतीमध्ये आज शेतकऱ्यांना त्याच चढ्या भावाने जर खरेदी करावं लागत असेल तर या ठिकाणी हा सरकारचा पूर्णपणे गलथान कारभार समोर येतोय आणि ही शेतकऱ्यांची फसवणूक सरकारकडून जाणीवपूर्वक चालू आहे, जाणीवपूर्वक। आता या सरकारमध्ये अडचण ही आहे किंवा पेरण्या कधी असतात, पावसाचा मान्सूनचा कधी या ठिकाणी अंदाज आहे, बरोबर। शेतकरी खरेदी कधी करतो,
याच्यापैकी अंदाज बांधणारा आणि त्याप्रमाणे सरकारकडून अंमलबजावणी करणारा कोण सरकारमध्ये नाहीच आहे. बरोबर. त्यांना वाटतं की ज्यावेळेस कुणी मागणी करतं की महाबीजचे भाव या वर्षी वाढले तर मग त्यांना जाग येते, अरे नाही भाव वाढले, शेतकऱ्याची अडचण होईल, आता निर्णय करा. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी घेतले ना बी बियाणे. बरोबर. आज निर्णय करून तुम्ही फसवणूक करता शेतकऱ्यांची, आणि तो निर्णय पोहोचला नाही ही तर फार गंभीर बाब आहे. म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार हा राज्य सरकारकडून चालू आहे. महाबीजच्या बियाणांची दरवाढीचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर राज्य सरकार काही ना काही पावलं उचलेल अशी माहिती कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी 14 तारखेलाच या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. महाबीज ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकऱ्याची एकत्रित अशी कंपनी आहे. निश्चित स्वरूपामध्ये त्यांना जे शेतकऱ्यांकडून बियाणासाठी खरेदी केलेला माल आहे तो जास्तीच्या दराने खरेदी करावा लागलेला आहे. त्यामुळे थोडी किंमत वाढलेली आहे. परंतु जी किंमत वाढलेली आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की किंमत वाढू देणार नाही आणि जो काही महाबीजला तोटा येईल तर तो सरकारच्या माध्यमातून भरून दिला जाणार आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्याची फॉर्मॅलिटीज आज उद्या ही पूर्ण करून त्यांना अधिकृतरित्या हे महाबीजला कळवले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणं हे राज्य सरकारचं काम आहे आणि तातडीने केली जाईल. शिवसेनेनं चमत्कार करून दाखवला, इतर कोणत्याही पक्षानं जे केलं नाही ते शिवसेनेनं करून दाखवलंय असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. कुणी अंगावर येत असेल तर त्यांना पाणी पाजून दाखवणार असा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय. तर उस्मानाबादमधल्या परंडा इथं शिवजलक्रांती उपक्रमाचं जलपूजन त्यांच्या हस्ते आज पार पडलं. त्यावेळेस ते बोलत होते. श्रेय घेण्याची चढाओढ सध्या सुरू आहे पण आम्हीही सरकारमध्येच आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. जरा इकडे काय झालं तर काल पंकजाताई मुद्दे बोलले, मी नाही बोललो. जर मी बोललो असतो तर मात्र झालं त्याची उद्धव ठाकरेंनी सरकारवरती टीका केली. पण पंकजाताई बोललेली आहे की साध्या सुद्धा शेतकऱ्याला नाडलं जातं, नडलं जातं, पण मोठी ठेंड कर्ज बुडून पडून जातात त्यांना का पकडलं जात नाही. याचं कारण एकच आहे, एक शेतकरी माझ्या मातीची इमान राखणारे, जे काय होईल ते माझ्या ज्या मातीने मला जन्म दिला त्या मातीमध्येच मी आखेचा श्वास घेईन. भले किती मोठं संकट हो, हे मानणारा मातीची इमान राखणारा हा महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा शेतकरी आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. नंतर आपलं स्वागत. आता बातमी आहे लातूरची. राज्य शासनानं पहिल्यांदाच विधी महाविद्यालय प्रवेशासाठी सीईटी घेण्याचं ठरवलंय आणि त्यानुसार सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेला आज सुरुवात देखील झाली. लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर याचं सेंटर आहे. मात्र या सेंटरवरील शिक्षक आणि शासनानं नेमलेल्या प्रतिनिधींच्या चुकीच्या धोरणामुळे जवळपास 40 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय. लातूर शहरामध्ये आज सीईटी परीक्षेसाठी आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी देखील गर्दी केली होती. सकाळी 10 वाजता ही परीक्षा सुरू होणार होती. मात्र त्याआधीच इथल्या शिक्षकांनी आणि शासनानं नेमलेल्या परीक्षा प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचं ऑनलाईन मिळालेलं हॉल तिकीट आणि ओळखपत्र तपासलं. त्यात त्यांनी त्रुटी काढल्या आणि अजून काही क्षुल्लक कारणांवरून सुमारे 40 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर हकलवण्यात आलं. अनेकांनी धावपळ करत कागदपत्रही आणली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेल्याचं सांगण्यात आलं. माझ्याबरोबर जे इथे सगळे विद्यार्थी आलेले आहेत त्या प्रत्येकाचं कुणाच तरी आय कार्ड जे व्हॅलिड नाही म्हणतात ते ॲक्च्युली ऑनलाईन ID कार्ड त्यांचं आलेलं आहे. पण या ठिकाणी ते म्हणतात की तुमचं झेरॉक्स चालणार नाही, ओरिजिनल दाखवावं लागेल. तरी इथल्या बऱ्याच लोकांनी ओरिजिनल घरी जाऊन धावत पळत आणून दाखवलं तरी सुद्धा त्यांना प्रवेश मिळालेला नाही. फार लांबचा प्रवास असून सुद्धा आम्हाला सीईटीच्या पेपरमध्ये एक्सेप्ट केलं नाही. कारण ते बोलत आहेत आधार कार्ड आणून सुद्धा बोलत आहेत नेट कॅफीचा डुप्लिकेट आहे असं बोलत आहेत. फॅक्स पण मागवला तर ती बोलत आहेत ते रद्द करा. मग आमचे जाण्या येण्याचा खर्च इतका आम्ही लांबटून आलेला आहे. त्यांना काय तसं काय नाही, शासनाने याची दखल घ्यावी. आमचं जे आधार कार्ड आहे ते व्हॅलिड होत नाही म्हणे. पोस्टाने आलेलंच आधार कार्ड व्हॅलिड होतं पण पोस्टाने आलेलं आत्तापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. आणि आत्तापर्यंत मी जे नीट आणि सीईटी पण दिली आहे पण ते व्हॅलिड झालं पण ह्या सीईटीला हे व्हॅलिड का करत नाही.
यानंतर या बुलेटिनमध्ये आपण घेतो अजून एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे वर्ध्याची. वर्धा जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसानं काल दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या कामामध्ये गुंतलाय. तर इतके दिवस शेतकरी पावसाची वाट पाहत होता आणि आता पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना आजपासून लागवडीलाही सुरुवात केली आहे. जवळपास 50% पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी आणि मजूर वर्गामध्ये आनंद आहे. मान्सूनपूर्व पावसानं आठवडाभराची हुलकावणी दिल्यानंतर काल जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालाय. शेतकऱ्यांनी कापूस आणि तुरीची लागवड केलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी आठवडाभरापूर्वीच लागवड केल्यानं शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. अखेर पाऊस बरसताच जिल्ह्यामध्ये 50% पेरणी आटोपलेल्या आहेत. बियाणं 1 आठवड्याच्या अगोदर घेतलं होतं. पावसाचा अंदाज पाहता आज लागवड करण्याचं आम्ही केलेलं आहे. पाऊसच नव्हता ना आतापर्यंत. आता पाऊस आला. आता शेतीचे कामं मिळाले. दिवाळीपर्यंत आम्हाला हाय कामं आता. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.